या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये बंड्याने आता जी काही कमाल धमाल करत इकडे जो काही गौप्यस्फोट केलेला आहे, अनिकाने जो प्लॅन ठरवलाय कमळीला बर्बाद करण्यासाठी किंवा कमळी आणि नयनतारामध्ये भांडण लावण्यासाठी, तो प्लॅन बंड्याने अचूक ओळखलाय आणि पार्टीमध्ये येत नयनताराच्या समोर अनिकाचं भांड असं काही फोडलंय की त्यानंतर चिडलेल्या नयनताराने आता इकडे अनिकाची अशी काही आता वरात काढले की फक्त ओरडून नाही तर तिला पूर्णपणे पोलिसांच्या ताब्यातच देणार आहे। असं काय नक्की अनिकाचा प्लॅन होता? बंड्याला दारू पाजून तिने काय करायला सांगितलं होतं आणि बंड्याने नेमकं उलटं करत अनिकाचा डाव कसा हाणून पाडला? सविस्तर काय घडलं सगळं पाहूया। आता अनिकाला समजलेलं आहे की मला बोलवलेलं नाहीये आणि मला बोलवलं नाहीये तर मी या कमळीची सुद्धा आता तिथे अशी वरात काढेन ना की काही झालं तरी सुद्धा त्या कमळीला अशा पद्धतीने बर्बाद करेन की तिला नयनतारा आता त्या घरातून धक्के मारून हाकलून देईल। आता काय करणार? कमळी आणि निंगी तर ऑलरेडी पार्टीमध्ये गेलेले आहेत, मग आता उरला कोण? बंड्या तिकडे गेला आणि चीप हरकत केली तरच नयनतारा आंटी आता चिडेल आणि चिडून या सगळ्यामध्ये नयनतारा आंटी ताबडतोब त्यांना आता हकलून देईल। मग ती बंड्याकडे येते। बंड्या आता कॅन्टीनमध्ये काम करत असल्या कारणाने बंड्या तिथेच क्वार्टर्समध्ये राहत असतो कॅन्टीनच्या। तिकडे आल्यावरती ती बंड्याला सांगते हे पी बरं बंड्या। बंड्याला लगेच डाऊट येतो की ही बाई इतकी जहांबाज आणि ही आपल्याला अशा पद्धतीने काहीतरी खायला प्यायला देईल? बिलकुल नाही, काहीतरी डाव असणार आहे कमळी किंवा निंगीला बर्बाद करण्याचा, दुसरं काहीही नाही असा आता तो विचार करतो। मग त्यानंतर बंड्या ते पिण्याची ऍक्टिंग करतो। त्यानंतर अनिका सांगते, अरे बंड्या आता तू इथे काय बसून राहिलेला आहेस? तुला आत्ताच्या आत्ता तिकडे पार्टीत जायचंय। बंड्या म्हणतो पार्टी? आणि ती कसली पार्टी? त्यावरती आता इकडे अनिका त्याला सांगायला लागते, अरे असं काय करतोयस? पार्टी आहे ना ती नयनताराच्या घरी, ऋषी सरांच्या घरी। अरे तुला कमळीने तिकडेच बोलवलंय, बहुतेक ऋषी सरांनीच तुला आमंत्रण दिलं असेल। बंड्या म्हणतो अच्छा ऋषी सरांनी मला बोलवलंय का? मग तर मला जायलाच पाहिजे असं म्हणत बंड्या आता धावत पळत पार्टीमध्ये जायला निघाले प्रेक्षकांनो। पण बंड्याला माहिती आहे की ही अनिका काहीतरी कटकारस्थानं करत आहे आणि ही अनिका काहीतरी उगाचच उद्योग करते। पण आता जर बंड्या विचार करतो की मी जर का आत्ता गेलो नाही किंवा मी जर का हिला म्हटलं की मला हे नाही म्हणून हे करायचंय तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो। कदाचित ही बाई दुसरं पण काहीतरी करू शकते। म्हणजे जर का ह्या बाईने उगाचच काहीतरी उलटं सुलटं केलं तर आपल्याला प्रॉब्लेम नको। म्हणूनच आता इकडे बंड्या निघालेला आहे की नक्की हिच्या मनात तरी काय आहे। आणि बंड्याला ती सांगते, हे बघ तिकडे गेल्यावरती तुला काय करायचं ते माझ्या मैत्रिणी सांगतील। आता हिच्या मैत्रिणी पिंकी टिंकी या ऑलरेडी तिकडे असतात, मग काही झालं तरी सुद्धा आता इकडे त्या तिला बरोबर पद्धतीने बंड्याला मॅनेज करणार असतात। ती एका फोनवरती आपल्या मैत्रिणींना सांगत असते। इकडे नयनतारा ज्या वेळेला पार्टीबद्दल बोलत असते आणि त्यावेळेला नयनतारा ऋषीला सांगते, हे बघ ही नुसती पार्टी नाहीये तर ही एक बिझनेस डील पण आहे। मुळातच आपल्या घरामधले संस्कार हे सगळे इथे दिसले पाहिजेत, कारण आता आपल्या क्लायंट आपल्यासोबत डील करतात ज्या वेळेला आपल्या घरामधलं सगळं वातावरण ठीक असतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आपले संस्कारामध्ये त्यांना काही वावगं दिसलं नाही पाहिजे। यावरती ऋषी म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, जसे आम्ही आहोत तसेच तर राहणार आहोत। यावरती आता सतीश सांगतो, नाही जरा जास्त अप टू डेट राहायला पाहिजे। पण त्याच वेळेला नयनताराचं डोकं तेव्हा फिरतं ज्या वेळेला प्राजक्ता जुन्या कपड्यांच्या मध्ये बाहेर येते। प्रेक्षकांनो, प्राजक्तांनी तेच कपडे घातलेत जे तिच्याकडे ऑलरेडी आहेत। ऑलरेडी नयनताराने तिला जवळजवळ 10,000 रुपये दिलेले असतात कपडे खरेदी करण्यासाठी। मग तिने कपडे का खरेदी केले नाही? नयनतारा चिडते आणि 1 मिनिट झालं, तुमची सुरुवात झालेली आहे का? त्यावरती ती सांगते, काय झालं आई? त्यावरती ती सांगते, मी तुला पैसे दिले होते ना, आणि पैसे देऊन सुद्धा आता इकडे म्हणजे तू असं का केलंस? तू अशा पद्धतीने हे सगळं कपडे का नाही खरेदी केलेस? आणि त्यावरती आता इकडे ती सांगते, खरं सांगू का आई, तर ना मी यावर्षी ठरवलं की मी कपडे घेणार नाही। नयनतारा म्हणते, का? पार्टीमध्ये माझी आता अब्रू तुला घालवायचीच आहे का? यावरती नयनताराचा वाढलेला आवाज आता पाहून सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात। त्याच वेळेला आता इकडे ती सांगायला लागते की नाही आई, ऐक तरी माझं, तू मला पैसे दिले होतेच आणि आता म्हणजे मी ते पैसे
पूरग्रस्तांना दिले. सातारला जो काही आता मदत निधी पाठवायचा होता ना, तर ते पैसे मी तिकडे दिले. आता नयनताराच्या चेहऱ्यावरती लगेचच प्रेक्षकांनो एक गोड स्माईल येतं आणि नयनतारा खूपच खुश होते आणि ते विचार करते, खरंच माझे संस्कार किती चांगले आहेत. आणि फक्त नयनताराच नाही तर प्रेक्षकांनो आता इकडे म्हणजे लगेचच इकडे सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात की खरंच नयनतारा, अगं तुझे संस्कार जितके बोलावे तितके कमी आहेत. खरंच तुझी मुलगी किती ग्रेट आहे बघ ना. यावरती ते सांगतात, खरंच नयनतारा, तुझ्या मुलीकडून तुला आता काहीतरी शिकायला पाहिजे. नयनतारा आपल्या मुलीचं खूप कौतुक करते आणि त्यानंतर मग आता नयनतारा सांगायला लागते, आहेतच माझे संस्कारच तसे आहेत. सगळेजण कौतुक करतात. मग काय, मग नयनतारा खूपच खुश होते. सायबा, ऋषी, आता राधिका सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते, प्राजक्ता खरं सांगू का, तर या सगळ्याचं श्रेय जे काही आहे ना, ते श्रेय फक्त आणि फक्त जातं ते म्हणजे आता कमळीला. म्हणजे कमळीने मला हे सांगितलं, म्हणजे कमळीने हे नियोजन केलं आणि त्यानंतर मी ते पैसे दिले. कमळी म्हणते, बिलकुल नाही म्हणजे मी खरं तर एकटीने काहीच केलेलं नाहीये, आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं होतं. पण त्याच वेळेला आता इकडे म्हणजे त्यावेळेला प्राजक्ताने आता इकडे आपले स्वतःचे पैसे दिले, आम्ही नको म्हणत असताना. आणि आता तिने स्वतः हे केलंय. त्यामुळे माझं काहीच कौतुक नाहीये, जे काही कौतुक आहे ते कमळीचंच आहे, म्हणजे ते आता प्राजक्ताचंच आहे. त्यानंतर मग आता लगेचच नयनतारा कमळीकडे येते आणि आता ती सांगायला लागते, खरं सांगू का, तर तू खरंच खूप ग्रेट आहेस कमळी, तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं म्हणत ती कमळीचं कौतुक करते. बरं, आता हे सगळं कमळीचं कौतुक चाललेलं काही पटत नसतं अनिकाला. अनिका तिथे आता वाट पाहत असते, ती म्हणजे बंड्याची. आता इकडे बंड्या आलेला आहे प्रेक्षकांनो, बंड्या आलेला आहे. त्यावरती इकडे नयनतारा म्हणते, काय रे, म्हणजे याला कोणी इथे बोलवलंय? ऋषी म्हणतो, नाही गाई, म्हणजे मी तर बोलवलं नाही, पण ठीक आहे ना, तो निंगीचा भाऊ आहे. त्यावरती नयनतारा म्हणते, काय रे, पण हा असा तारवटलेल्या डोळ्यांनी का आलाय? यावरती आता तो म्हणतो, ठीक आहे मी बघतो काय ते, तू टेन्शन घेऊ नको, असं म्हटल्यावरती मग आता तो लगेचच इकडे म्हणजे बंड्याकडे जातो. बंड्या थोडासा मुद्दाम ऍक्टिंग करत असतो, जेणेकरून आता इकडे म्हणजे त्या मैत्रिणींना वाटावं की त्यांचा प्लॅन काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं. मग त्या मैत्रिणी सांगतात, हे बघ, एक काम करायचंय, आत्ताच्या आत्ता तू इथे पार्टीमध्ये जायचंय आणि धिंगाणा घालायचाय. पार्टीमध्ये जाऊन आता तू बोलायचं आहे की मला इकडे कमळी आणि निंगीने बोलवलंय, मला काहीतरी खायला द्या, प्यायला द्या, भरपूर दारू आहे तिकडे, दारू पेशील तू आणि मज्जेत राहशील. आता बंड्या म्हणतो, अच्छा, म्हणजे या दोघींचा किंवा या अनेकाचा म्हणजे हा प्लॅन आहे तर. आणि आता इकडे तो सांगायला लागतो की अच्छा, आता मला हे सगळं समोर आणायलाच पाहिजे, कारण किती दिवस आता इकडे यांचं सहन करायचं आहे, म्हणजे काही झालं तरी मला हे ऋषी सरांना सांगायला पाहिजे. अनिका वाट पाहत आहे की कधी एकदा बंड्या तिकडे जातोय आणि कधी एकदा मी हे सगळं पाहते. तिने मैत्रिणीला लाईव्ह कॉल करायला सांगितलेला आहे. मैत्रिणीने लाईव्ह कॉल तर केलाय, पण ज्या वेळेला व्हिडिओ कॉल चालू आहे तेव्हा कमळीचं हे सगळं जे काही कौतुक चालू आहे किंवा कमळीच्या बद्दल आता हे जे काही चालू आहे हे ऐकून मग मात्र तिचा आता खूपच मोठा पारा चढलेला आहे. आणि त्यानंतर ती आता चांगली चिडले, म्हणजे हे काय चाललंय इथे, या कमळीचं इतकं कौतुक पण थोड्याच वेळासाठी. आता या कमळीचं कौतुक कायमचं मी आता संपवूनच टाकणार आहे. काही झालं तरी सुद्धा या कमळीला मी आता अजिबात हे करणार नाहीये, असं म्हणत ताबडतोब लगेचच आता इकडे ती विचार करत असते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे बंड्या येतो आणि बंड्या आता काहीतरी वेड्यासारखं वागणार. तितक्यात बंड्या म्हणतो, थांबा. यावर नयनतारा चिडते आणि काय रे, काय चाललंय तुझं? यावरती बंड्या सांगतो, नयनतारा मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नयनतारा चिडते आणि ती सांगते, हे बघ, तुझ्यासारख्या दारू प्यायलेल्या माणसाकडून मला काही ऐकायचं नाहीये. त्यावरती तो म्हणतो, तुम्हाला पण असंच वाटलं ना, हाच खरं तर प्लॅन होता, तो म्हणजे आता इकडे या लोकांचा. असं म्हटल्यावरती ती म्हणते, म्हणजे? त्या आता मैत्रिणी सांगतात, अहो, हा निंगीचा भाऊ आहे, निंगीचा भाऊ दारू पिऊन आलाय आणि आल्यापासून दारू 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 असंच बोलतोय. असं म्हटल्यावरती बंड्या म्हणतो, एक मिनिट. निंगी म्हणते, बंड्या, अरे असं का केलंस तू, म्हणजे इथे सगळ्यांच्या समोर तू आता आमची बदनामी करायला आलास का? बंड्या सांगतो, निंगे, तुला वाटतंय का की मी खरंच दारू पिऊन आलोय? अगं, ह्या अनिकाच्या साळकया मायकया मैत्रिणी आहेत ना, या मैत्रिणींनी हा प्लॅन केलाय आणि अनिकानी. मग बंड्या सांगायला लागतो की या अनिका ही लपून बसलेली आहे ना इकडे. हिने तो अनिकाला समोर आणतो आणि अनिकाला समोर आणत बंड्या सांगायला लागतो, या
अनिकाने हा सगळा प्लॅन केलाय. तुम्हाला माहिती आहे का, हिने आपल्याला त्रास देण्यासाठी म्हणजे तुम्हाला इथे कमीपणा देण्यासाठी मला आली, दारू पाजून मला म्हटली जा पार्टीमध्ये तुला कमळीने बोलवलंय. आणि इकडे आल्यावरती हिच्या मैत्रिणीने मला सांगितलं की जा तिकडे खूप सारी दारू पी आणि पार्टी सगळी वाट लावून टाक. असं म्हटल्यावरती आता नयनताराला प्रेक्षकांनो खूपच राग आलेला आहे. नयनतारा खूप चिडलेली आहे. नयनतारा चिडून आता ताबडतोब लगेचच इकडे अनिकाच्या खटकन थोबाडीत देते. आणि इतका घाणेरडा प्लॅन म्हणजे आता कमळी या घराशी खूप चांगल्या रीतीने एकत्रितपणे आलेली आहे आणि ते तुला बघवत नाहीये का, असं म्हणत आता इकडे तिने नयनतारांनी थोबाड फोडले. आणि ती सांगते नाही ऋषी, या वेळेला आपण गप्प बसायचं नाहीये. काही झालं तरी सुद्धा ऋषी आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये आपण ताबडतोब पोलिसांना बोलवायचं आहे. कारण आत्तापर्यंत जे काही हिने केलेलं आहे ना ते प्रत्येक वेळेला आपण आता जाऊ दे असं म्हणत सोडून देत आलो, पण या वेळेला मी हिला सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ऋषीला तिने पोलिसांना बोलवायला सांगितले. सतीश म्हणतो अगं जाऊ दे, आपल्या अन्नपूर्णा आणि राजनची मुलगी आहे ना, कशाला तू हे सगळं करतेस अनिका, आणि तू सुद्धा जरा सुधार, कारण काही झालं तरी सुद्धा हे तुझं वागणं जरा अति झाले असं आता तो म्हणायला लागतो. बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत आता इकडे बरोबर वेळेमध्ये आपल्या बंड्याने तिचा डाव फेल केला.